तर हाय सगळ्यांना, आज आहे आपल्या ब्लॉगचा 7वा दिवस आणि माझ्या मिस्टरांचा आहे बर्थडे. चला तर बर्थडे सेलिब्रेशन बघूया. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अविनाश, हॅपी बर्थडे टू यू. अरे ते घे आता पप्पा करू. बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर म्हटलं छोटासा एक 6 डिसेंबरसाठी आपला एक व्हिडिओ बनवूया. तर कसा वाटतोय व्हिडिओ बघा. 6 डिसेंबर असल्यामुळे खूप रील स्टार जागी झालेत आणि जागी होऊ द्या. खूप छान रील बनवता तुम्ही, पण 6 डिसेंबरची रील लिपस्टिक लावून, चांगली साडी घालून, दागदागिने घालून आणि डोळ्यात पाणी लावून, का ते पाणी खोटं आहे का असली आहे ते तुमच्या रीलवरूनच कळतंय. तर अशा रील बनवू नका. जर तुम्हाला एवढ्याच रील बनवायच्या असेल ना, तर चैत्यभूमीला जा आणि तिथे कुठून कुठून लोक आलेत ना त्यांची रील बनवा आणि ती शेअर करा. आणि तिथं पण गेल्यावर खूप मोठा रील स्टार भेटलाय आणि लगेच फोटो काढायला पळू नका. कारण तिथं येणारा हर व्यक्ती, हर माणूस हा मोठाच आहे. कोणी रील स्टार हे काही मोठे नाही आहे. तिथं सगळ्यात मोठे म्हटल्यावर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय दुसरं कोणीच मोठं नाही आहे. म्हणून आलाय रील स्टार म्हणून लगेच त्याच्यासोबत फोटो काढायचा. ह्या चुकीच्या गोष्टी तिथं जाऊन करू नका. कारण मी आता बघितलंय म्हणून हा व्हिडिओ काढते. आणि रीलवर असं खोटं रडून दाखवू नका. जर तुम्हाला एवढंच जर करायचं असेल ना, तर खरंच तिथं जाऊन मदत करा आणि समाजाला पण चांगलं वाटेल. आणि जे लांबून लांबून लोक येतात ना, त्यांची काहीतरी सोय करा आणि तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेअर करा. मला तरी असं वाटते, काय ते रील बनवायला लागल्यात, लाजा वाटल्या पाहिजे. लिपस्टिक लावून तुमच्या घरात जर कुणी मेलं तर तुम्ही अशा रील बनवणार, लिपस्टिक लावणार, वन साईड पदर, काय कुणी असा काय पदर घेतलाय, दागिने घातलेत, ह्या रील बनवता का? काय बायांना तो लाजच नाही बाई, पूर्ण लाजा सोडल्यात. तर प्लीज अशी रील बनवू नका. मला असं वाटलं, जर तुम्हाला माझा राग आला असेल तर सॉरी, पण अशा रील बनवू नका. चला तर बाय. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चला, गुड नाईट.